मकर राशी जुलै 2026 मासिक राशी भविष्य। मकर राशी, प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी तलवारच लागते असे नाही. काही वेळा योग्य क्षणाची शांतपणे वाट पाहणे हा सर्वात मोठा विजय असतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या संयम, शिस्त आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारा ठरू शकतो. तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न करत आहात त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. मात्र हे परिणाम अचानक मिळणार नाहीत, ते तुमच्या सातत्याचे फळ असतील. मकर राशी, पर्वत कितीही उंच असो, त्यावर चढणारा माणूस एका उडीत शिखरावर पोहोचत नाही. तो प्रत्येक पाऊल जपून टाकतो. कुठे थांबायचे, कुठे दम घ्यायचा आणि कुठे पुन्हा पुढे जायचे हे त्याला समजते. कारण त्याला माहीत असते की घाई केली तर पाय घसरू शकतो, पण संयम ठेवला तर शिखर नक्की गाठता येते. मकर राशीची हीच ओळख आहे. या राशीचे लोक अनेकदा गाजावाजा न करता शांतपणे काम करत राहतात. ते तात्पुरत्या यशापेक्षा कायमस्वरूपी यशावर विश्वास ठेवतात. पण कधीकधी याच शांत स्वभावामुळे त्यांना वाटू लागते की त्यांच्या मेहनतीची दखल कोणीच घेत नाही. जुलै 2026 हा महिना तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. प्रत्येक विलंब म्हणजे अपयश नसते आणि प्रत्येक अडथळा म्हणजे मार्ग बंद झाला असे नसते. काही वेळा जीवन आपल्याला थोडा वेळ थांबवते, कारण पुढे असलेल्या मोठ्या जबाबदारीसाठी किंवा मोठ्या संधींसाठी आपण अधिक सक्षम होणे आवश्यक असते. या महिन्यात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा हळू घडू शकतात. एखादे काम पुढे ढकलले जाईल, एखादा निर्णय उशिरा होईल किंवा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. पण या प्रत्येक विलंबामागे काहीतरी शिकवण दडलेली असू शकते. म्हणूनच जुलैमध्ये स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी आज यशस्वी दिसत असेल, पण तुमचा योग्य क्षण उद्या असू शकतो. या महिन्याचा खरा संदेश असा आहे की मकर राशीच्या व्यक्तींनी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. तुमची शिस्त, तुमची मेहनत आणि तुमचा संयम हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. कदाचित जुलैमध्ये त्याचे मोठे फळ लगेच दिसणार नाही, पण हा महिना पुढील यशाचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 मध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असेल योग्य वेळी योग्य निर्णय. या महिन्यात घाईघाईने घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात, तर शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढू शकते. सुरुवातीला ती ओझ्यासारखी वाटेल, पण हाच काळ तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी देऊ शकतो. वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. रखडलेले पैसे मिळणे, जुने व्यवहार पूर्ण होणे किंवा उत्पन्नाचा नवा मार्ग दिसणे शक्य आहे. मात्र मोठी गुंतवणूक करताना सर्व बाजूंनी विचार करा. जुलैमध्ये कमाईपेक्षा आर्थिक नियोजन अधिक महत्त्वाचे ठरू शकते. कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या मतावर अवलंबून असू शकतो. शांतपणे बोललात तर मतभेद टाळता येतील. प्रेमसंबंधांमध्येही विश्वास आणि स्पष्ट संवाद नाते अधिक मजबूत करू शकतो. आरोग्याच्या बाबतीत कामाचा ताण वाढल्याने थकवा जाणवू शकतो, त्यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांती देणेही तितकेच आवश्यक आहे. जुलैमध्ये तुम्हाला लगेच मोठे यश मिळाले नाही तरी निराश होऊ नका. काही वेळा आयुष्य आधी मजबूत पाया तयार करते आणि नंतर त्यावर यशाची इमारत उभी राहते. हा महिना कदाचित टाळ्यांचा नसेल, पण भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या यशाची तयारी करणारा महिना ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 हा महिना बाहेरून शांत दिसला तरी आतून अनेक बदलांची चाहूल देणारा ठरू शकतो. हा काळ वेगाने धावण्याचा नसून स्वतःच्या आयुष्याचा पाया अधिक मजबूत करण्याचा आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी तुमच्या मनात आल्या आहेत त्या आता प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. मात्र प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्याऐवजी तिचा दीर्घकालीन परिणाम काय असेल याचा विचार करणे आवश्यक ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा संथ गतीने पुढे सरकत असल्याचे जाणवू शकते. यामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होईल. मी इतकी मेहनत करतो तरी माझे काम का अडकते असा प्रश्नही मनात येऊ शकतो. पण या काळात संयम ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. अनेकदा आयुष्य योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबवून ठेवते. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही जबाबदारी कठीण वाटेल, पण ती यशस्वीपणे पार पाडली तर भविष्यात मोठ्या संधींचे दरवाजे उघडू शकतात.
नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही अफवा किंवा कार्यालयीन राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तुमचे काम तुमची खरी ओळख निर्माण करेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नियोजनाचा आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात, जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात आणि काही नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय केवळ उत्साहाच्या भरात घेऊ नका. प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक करार आणि प्रत्येक अट समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत हा महिना सुधारणा दर्शवू शकतो. काही रखडलेले पैसे मिळू शकतात किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. परंतु त्याचवेळी काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. त्यामुळे कमाई वाढली म्हणून खर्चही वाढवू नका. बचतीची सवय भविष्यात मोठा आधार ठरू शकते. कुटुंबामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहील. एखाद्या विषयावर तुमचा सल्ला घेतला जाऊ शकतो. घरातील लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी स्वतःचे मत सिद्ध करण्यापेक्षा नातेसंबंध टिकवणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम आवश्यक राहील. जर काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते संवादातून दूर करण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, पण कोणत्याही व्यक्तीबद्दल अंतिम मत बनवण्याची घाई करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सातत्याचा आहे. अभ्यासात नियमितता ठेवली तर अपेक्षित यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी शेवटच्या क्षणी घाई करण्याऐवजी दररोज ठराविक वेळ अभ्यासावर खर्च करावा. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यासारखे काही मोठे संकेत नसले तरी थकवा, झोपेची कमतरता आणि मानसिक ताण याकडे दुर्लक्ष करू नका. काम आणि विश्रांती यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. या महिन्यात एक गोष्ट वारंवार लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात नसते. काही परिस्थिती स्वीकाराव्या लागतात, पण त्या स्वीकारताना स्वतःवरील विश्वास कमी होऊ देऊ नका. परिस्थिती बदलत राहते, पण तुमची मेहनत आणि शिस्त ही कायम तुमच्यासोबत राहते. महिन्याच्या उत्तरार्धात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ती नोकरी, आर्थिक बाब, कुटुंब किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. या काळात घेतलेले काही निर्णय पुढील काही महिन्यांवर सकारात्मक परिणाम करू शकतात. या संपूर्ण महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, यश केवळ मोठ्या संधींमुळे मिळत नाही. अनेकदा रोज घेतलेले छोटे, योग्य आणि शिस्तबद्ध निर्णयच मोठे भविष्य घडवतात. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलताना स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहा. मकर राशी, जुलै 2026 तुम्हाला कदाचित मोठ्या आवाजात यश देणार नाही, पण शांतपणे तुमची क्षमता वाढवेल. या महिन्यात तुम्ही केलेली मेहनत, दाखवलेला संयम आणि घेतलेले विचारपूर्वक निर्णय यांचे फळ पुढील काळात मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक दिवसाला नवीन संधी म्हणून पहा. परिस्थिती तुमच्या मनासारखी नसली तरी प्रयत्न थांबवू नका, कारण मजबूत झाड एका दिवसात वाढत नाही. त्याची मुळे आधी खोलवर रुजतात. तशीच तुमच्या आयुष्यातील प्रगतीही हळूहळू पण स्थिरपणे घडू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रयत्नांचे मूल्य नक्कीच दिसून येईल.